मातृभाषा ही आईसारखी असते. कितीही मोठे झालात, कितीही भाषा शिकलात तरी आपल्या मातृभाषेला कधीही विसरू नका. इंग्रजी शिकणे काळाची गरज आहे, पण मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाने जपला पाहिजे. महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास प्रत्येकाला माहीत असला पाहिजे आणि मराठीचा अभिमानही मनात असला पाहिजे, असे प्रतिपादन पद्मभूषण खासदार सुधा मूर्ती यांनी बारामती येथे दिमा सभागृहात केले. बारामतीत आयोजित 2 व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार स्वाती मालीवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी 2 व्हील्स ऑफ होप मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात प्रतिकात्मक स्वरूपात 2,000 विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेचे 240हून अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, 80हून अधिक शाळांमध्ये स्टेम प्रयोगशाळा आणि 10 शाळांमध्ये पी-लॅब सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पाही पार पडला. सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या, मुलींच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक आहे. कर्नाटकात विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर सायकली दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्व मुलींना मोफत सायकली मिळाल्या पाहिजेत. शिक्षणासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देणे ही समाजाची जबाबदारी आहे. पालकांना उद्देशून त्या म्हणाल्या, मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच देऊ नका. योग्य वेळी नाही म्हणायला शिका. त्यामुळे मुलांमध्ये संयम, कष्टाची जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वाचन लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांनी पाहिलेले, अनुभवलेले लिहिण्याची सवय लावा. लेखनातून विचार समृद्ध होतात आणि त्यातूनच उत्तम लेखक घडतात. त्याचे उदाहरण मी स्वतः आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित लेखन करण्याचा सल्ला दिला. शिक्षक आणि पालक जे सांगतात ते टाळू नका. त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केल्यास आयुष्यात यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असंही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. बारामतीच्या विकासाचाही उल्लेख करताना सुधा मूर्ती म्हणाल्या, बारामतीत येताना येथील रस्ते आणि विकास कामे पाहून आनंद झाला. नियोजनबद्ध विकासामुळे हा परिसर वेगळा भासतो. सायकल म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक. सायकल ही केवळ 2 चाकांची वाहतूक व्यवस्था नसून ती महिलांसाठी स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वयंपूर्णतेचे प्रतीक आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग, सायकलमुळे महिलांचा प्रवास अधिक सोयीचा होतो. वेळेची बचत होते आणि शिक्षण, रोजगार तसेच इतर संधींपर्यंत त्यांची सहज पोहोच निर्माण होते. महिलांनी मोठे स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी पुढे यावे. बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर फाशी शिक्षा व्हावी, असे प्रतिपादन खासदार स्वाती मालीवाल यांनी केले. थैंक यू सो मच. जिंदाबाद साथियों, जय महाराष्ट्र. आदरणीय उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार जी और मंच पर हमारे साथ हमारी बैठी आदरणीय सुधा मूर्ति जी, जो कि पद्मश्री भी हैं और पद्म भूषण भी हैं और हम सबकी बहुत प्यारी हैं, और सारे सम्मानित अतिथि गण जो मंच पे बैठे हैं, और आप सब मेरे बहन और भाई. सबसे पहले तो मैं माफ़ी मांगना चाहती हूँ क्योंकि मैं हिंदी में बोलूँगी, मुझे मराठी बोलनी नहीं आती, लेकिन मैं मराठी भाषा की बहुत इज्जत करती हूँ और मुझे बहुत प्यारी लगती है और मैं सुबह से सुन रही हूँ और मैं समझ तो लेती हूँ, लेकिन आई एम वेरी सॉरी कि मैं बोल नहीं सकती, सो मैं हिंदी में बोलूँगी. मैं सबसे पहले सुनेत्रा पवार जी, जो कि मेरी संसद में साथी रह चुकी हैं, उनका दिल से धन्यवाद करना चाहती हूं कि आज उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया और मुझे इतने अच्छे कार्यक्रम में हिस्सा लेने का एक मौका दिया, इतना सम्मान दिया. मैं दिल से उनका धन्यवाद करना चाहती हूँ. मैंने उनकी कार्यशाली, उनकी सादगी और उनका समाज के प्रति एक बदलाव लाने की जो जोश है, उसको मैंने संसद में बहुत करीबी से देखा है. और मैं सच में ये मानती हूँ कि जो संसद में वो सवाल उठाती थी और जितने पैशन से वो वहाँ पर आवाज उठाती थी, आज मुझे बहुत गर्व होता है कि वो महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री होने के नाते वो सारे काम, वो सारे सपनों को पूरा कर रही हैं. और आज हमने देखा कि वो कितना काम कर रही हैं. मुझे बहुत गर्व हो रहा है इस बात पर और मुझे पूरा भरोसा है कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और महायुति सरकार जो यहाँ डबल इंजन की तरह काम कर रही है, उसके नेतृत्व में, सुनेत्रा पवार जी के नेतृत्व में हमारे देश की और महाराष्ट्र की महिलाएं और बच्चियां बहुत आगे बढ़ेंगी. मुलांनो, तुम्हाला एक सांगायला मी विसरत नाही, मातृभाषावर प्रेम
कितीही तुम्ही बाहेरचं भाषा तुम्ही शिका, मातृभाषावर प्रेम नका खाली घालायचं नाही. आता बघा, माझं मातृभाषा कारडी आहे आणि मी काही असू दे, माझं पहिलं उद्गार केव्हाही कारडीमध्येच येतं. मातृभाषेमध्ये तुम्ही शिकतात ना, ते एकदम तुमच्या मनावर परिणाम होतो, लवकर शिकता तुम्ही. आणि तुमच्या मातृभाषेवर तुम्हाला गर्व असायला पाहिजे. अरे असू दे, बाजूच्या घरी ऑंटी छान असू दे, सुंदर असू दे, श्रीमंत असू दे, आमची आई आमचीच आई ना. त्यामुळे तुम्ही केव्हाही तुमची मातृभाषा मराठीला विसरायचं नाही. महाराष्ट्र एक विशेष राज्य आहे. तिकडे हिंदवी साम्राज्य होतं आमचे छत्रपती शिवाजींचा, पेशवांचा दरबार होता. तुम्ही महाराष्ट्राचे इतिहास वाचले तर तुम्हाला गर्व वाटतं. त्यांचा दौरा दिल्लीपर्यंत गेले होते पेशवे, बाजीरावांचा दौरा दिल्लीपर्यंत गेले होते, अफगाणिस्तान पर्यंत गेले होते. तुम्ही तुमच्या राज्याचा इतिहास मालूम व्हायला पाहिजे तुम्हाला, आणि त्याच्याबद्दल गर्व असायला पाहिजे. गर्व म्हणलं तर चांगलं गर्व, उद्धट पण नाही, चांगलं गर्व. मी मराठी आहे, माझा मातृभाषा मराठी, त्यामुळे मला माझ्या भाषावर अभिमान आहे. मी गर्व करते की महाराष्ट्रीयन आहे म्हणून. त्यामुळे मुलांनो, तुम्ही दुसरे भाषा शिका, इंग्लिश पाहिजेच. इंग्लिश म्हटले तर बाहेर जगाचं एक खिडकी असेल तसं ते. कुठेतरी काम करायला तुम्हाला इंग्लिश पाहिजेच. बिना इंग्लिश तुम्ही कुठल्याही राज्याला जायला होत नाही. परंतु आईला विसरू नका. त्यामुळे तुमचं मातृभाषेला तुम्ही छान शिकायलाच पाहिजे, हे माझा आशा आहे आणि ते मी मुलांना सांगते. मला इकडे यायला 2-3 कारण होतं. एक, मला सुनेत्रा पवार, म्हणजे 2 वर्ष मी त्यांच्याशी राज्यसभामध्ये होते, आम्ही दोघे होते. कारणामुळे ते आता आपले आमदार झाले. ते 2 वर्षी मी त्यांना जवळून बघितले आणि माझं आणि त्यांचं वळण, बोलणं, खाणं पिणं एकदम सारखेच होते. त्यामुळे एकदम आम्ही अनेक वर्ष त्यांची माझे ओळख आहे असं वाटलं मला. परंतु त्यांचं ओळख मला 2 वर्षच झालं, परंतु मला खूपच ते मनाहून आवडले. त्यांचे काहीही बाहेरचे त्यांचे पोझिशन नसू दे, मला ते केव्हाही सुनेत्रा एक लहान बहिणीसारखंच ते. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते हे प्रमाण वजन घेतले. किती त्यांना मुश्किल झालं मी स्वतःहून बघितलंय. मी तेव्हा त्याला एवढंच म्हटलंय, ताई सुनेत्रा तुम्ही काळजी करू नका. आमच्या देशामध्ये मोठे मोठे लोक काय जग चेंज केलेले आहे. सगळ्यांना तुमच्यासारखंच त्रास झाले आहे. तुम्ही अहिल्याबाई होळकरना बघा, एकटीच राज्य चालवले, किती चेंज केले आमच्या भारतामध्ये, किती देवालय बांधले, किती लोकांना साथ दिले. अजून आम्हाला ते प्रातस्मरणीय आहे. अहिल्याबाई बघा, झांसी लक्ष्मीबाईला बघा. झांसी लक्ष्मीबाई कसं एकटी एक मुलगाला पाठीमागे घेऊन स्वतंत्र युद्धमध्ये केली. त्याचं पण तसंच मुश्किल होते. तुमचं पण जीवन तसंच आहे. तुमचं सगळं उरलेलं जीवन तुमचं महाराष्ट्रासाठीच आहे आणि हेच तुमचं जीवनाचं परमगुरी आहे. आणि ते तसंच करतात. त्यांना आता तुम्ही तुमच्यासारखे सगळे लोक प्रेम आणि ते पाठिंबा दिले तर ते पण आमचे महाराणी लक्ष्मीबाई झांसी पण होईल, अहिल्याबाई होळकर पण होईल. परंतु तुम्ही सगळे साथ द्यायला पाहिजे. त्यांचा स्वभाव एकदम मृदू आणि सुंदर मऊ आहे. त्यांच्या समोर मी बोलून मला काय असं फायद्यासाठी मी बोलत नाही, परंतु काय आहे ते सांगायला पाहिजे. तसले एक प्रमुख व्यक्ती तुमचे डेप्टी सीएम आहे. पहिला महिला डेप्टी सीएम आहे. मला त्याच्याबद्दल मला गर्व आहे की कठीण परिस्थितीमध्ये पण ते उभे राहून आणि एवढं मोठा ते भार उचललेले आहे. का म्हटले तर अजितदादा म्हटले तर देव माणूस सारखं मोठा माणूस, मोठा चप्पलचा साईज, आणि एकदम ते रिकामी झाले की ते त्यांच्या चप्पलामध्ये पाय ठेवून असं करतात. त्यांना तुमचा सगळ्यांचा विश्वास पाहिजे आणि तुम्ही दिलेला आहे त्यांना, आणि ते चांगलं करेल. मी केव्हाही त्यांना भेटते ना तेव्हा मी म्हणते तुम्हाला त्यांना विजयी व्हावं, तुमच्या कार्यामध्ये तुम्ही विजयी होऊ दे. महाराष्ट्राचं तुमचं नाव इतिहासमध्ये सुवर्ण अक्षरमध्ये लिहायला पाहिजे. आजचा हा कार्यक्रम आपल्या बारामतीसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आशा, विश्वास आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणार आहे. आज या सभागृहामध्ये शासन, स्थानिक आणि स्वराज्य संस्था, उद्योग, बँका, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक समाजाच्या प्रत्येक घटकांचे प्रतिनिधित्व
एकत्र आलेला आहे आणि ही उपस्थिती हीच या कार्यक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे. आज आपण केवळ या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो नाहीत, आपण एका मुलीच्या शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी इथं आलेलो आहोत. एका मातेच्या आरोग्य सुरक्षित करण्यासाठी, एका महिलेचा आत्मसन्मान बळकट करण्यासाठी आणि एक संपूर्ण पिढीचं भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आजचा दिवस केवळ सायकली, डिजिटल वर्ग, प्रयोगशाळा किंवा विविध शासकीय योजनांच्या लाभाचं वितरण करण्याचा दिवस नाही, तर आजचा हा दिवस आशेला दिशा देण्याचा, क्षमतेला संधी देण्याचा आणि समृद्धीला समतोल देण्याचा आणि जोडण्याचा आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.